अजित पवार हे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असतात, पण याच स्पष्ट वक्तेपणामुळे कधी कधी अजित पवार अडचणीत सुद्धा आल्याचं पाहायला मिळतं. आताही तसंच घडलंय. बारामतीमधील एका कार्यक्रमादरम्यान भाषणात आपल्या कामांबद्दल निवेदन घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांवर अजितदादा संतापल्याचं पाहायला मिळालं. याचवेळी बोलत असताना तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, मला काय तुम्ही सालगडी केलंय का, अशी मिश्किल टिप्पणी दादांनी केली. मात्र याच वक्तव्यावरून आता अजितदादांवर विरोधक टीका करतायत. अरे तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का, सालगडी करायला केलं मला. आपला जय जयकार काय होतो, मतदार आपल्याला निवडून देतात म्हणून ना. त्या मतदाराला राजा का म्हणतात? मतदार राजा का म्हणतात? मतदारच सगळं ठरवतं. एवढे दिवस तुम्हाला सत्ता मिळाली ती कोणामुळे मिळाली? मतदारांमुळे मिळाली. मग तुम्हाला एवढं काय रागायला झालं की ते मी काय मला विकत घेतलंय का, मी काय सालगडी आहे काय? मग तुम्ही काय संस्था निघत राजे आहात? हा मतदारांचा अपमान आहे. लोकशाहीमध्ये मतदार हा जनता जनार्दन असं म्हणतो, मतदार राजा असं पण म्हणतो. ते उगाच म्हणतो का? आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी जयकुमार जाधव यांच्याकडून. जयकुमार, विरोधकांनी तर निश्चित अजितदादांवर आता या सगळ्यावरून टीका केलेलीच आहे, पण मतदारसंघातल्या नेमकं लोकांचं काय म्हणणं आहे याबाबत? नक्कीच रिद्धी, काल उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावरती होते. बारामती शहरातील विकास कामांची पाहणी उरकल्यानंतर बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाप्रसंगी हा किस्सा घडलेला आहे. ज्यावेळेस अजित पवार भाषणाला उठले आणि भाषण करायला सुरुवात केली, त्यावेळी कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांना निवेदन देण्यासाठी त्या ठिकाणी गेले, स्टेजच्या खाली गर्दी केली. यावेळी अजित पवार चिडले आणि कार्यकर्त्यांवरती राग व्यक्त केला की तुम्ही मला मतं दिली म्हणून तुम्ही माझे मालक झाला का मला सालगडी करता, असे वक्तव्य अजित पवारांनी त्या ठिकाणी केल्यामुळे आता या वक्तव्याचं संपूर्ण राज्यभर चर्चा होऊ लागलेली आहे. परंतु बारामतीमध्ये अजित पवारांनी कार्यकर्त्यांसाठी एक राखीव वेळ ठेवण्यात आला होता आणि अजित पवारांनी सकाळपासून ज्या ज्या ठिकाणी अजित पवार जात होते त्या ठिकाणी कार्यकर्ते येत होते, त्यांना निवेदन देत होते. त्यामुळे अजित पवार त्यांना सांगत होते की तुम्ही जनता दरबार घेतलेला आहे, त्या ठिकाणी या, त्या ठिकाणी तुम्ही तुमची कामं सांगा, त्या ठिकाणी आपण ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे देखील अजित पवारांकडून सतत सांगण्यात येत होते. परंतु कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी देखील सभेत बोलत असताना निवेदन द्यायला पुढे आल्यामुळे अजित पवार थोडेसे चिडले आणि कार्यकर्त्यांवरती अशी नाराजी व्यक्त केली. जयकुमार, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी.